माझं भाषण 26 जानेवारी 1950 रोजी आहे. प्राचार्य जनार्दन लक्ष्मण संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय श्रीमती अंजलीताई वांगरकर मॅडम, संस्थेचे सचिव सन्माननीय जयकुमार शिरसेकर सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, येथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, पालक, सर्वांना माझा नमस्कार. उत्सव रंगांचा आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंद, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त म्हणजे स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय त्वरितपणे चालणारा नव्हता. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो. आपला देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारक